भारतीय रिपब्लिकन पक्ष असताना महायुतीमध्ये राज ठाकरेंची आवश्यकता नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य। चंद्रपूरमध्ये पार पडला महत्त्वाकांक्षी गृहोत्सव कार्यक्रम, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मंजुरी आणि मिळाला पहिला हप्ता। मुंबईमध्ये बोगस कॉल सेंटरच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तांत्रिक अडचण दूर करण्याच्या नावानं अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस टोळीला केली अटक। पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती, शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळा इतकाच असेल। भिवंडीमध्ये 4500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता सुपूर्द, प्रधानमंत्री आवास योजनेच्या तर्फे पहिला हप्ता करण्यात आला सुपूर्द। चिपळूणच्या लोटे MIDC मधील लक्ष्मी केमिकल कंपनीमध्ये गॅस गळती, मटेरियल ट्रान्सफर करणारी पाईपलाईन झाली लिकेज, गॅस गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास। ठाकरेंच्या शिवसेनेचं पुण्यात आंदोलन, कर्नाटकमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सेनेचं आंदोलन, कर्नाटकच्या बसला काळं फासलं। पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड, 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं केली तोडफोड। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी बस पलटी, अपघातामध्ये चालक आणि वाहक किरकोळ जखमी, गाडीत प्रवासी नसल्यानं अनर्थ टळला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।